सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवरती केलेल्या नव्या घणाघाती आरोपांसंदर्भातली गेल्या 5 वर्षात काही नगर परिषदांसाठी येणारा निधी मिळत नसल्याचा आरोप सुरेश धस करतात। एकाच रात्रीत कोट्यवधींच्या निधीची फेरफार केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। तर महादेव मुंडे प्रकरणामध्ये तपास अधिकारी बदलण्याची मागणी सुद्धा सुरेश धस करतात। सौरभ भोंडवेची फिर्याद आकानं घेऊ दिली नाही असाही आरोप धसांनी केलाय। तर दुसरीकडे लातूरमध्ये 8 कोटींचा आलिशान बंगला बांधल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर परळी हे सर्व गुन्हे आणि माफियांचं ठिकाण बनल्याचं सुरेश धस म्हणतात। या सगळ्या प्रकरणात सुरेश धस यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। माझ्यासोबत सुरेश अण्णा धस आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि डीपीडीसीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे विषय देखील त्यांनी केले। नेमके अण्णा काय काय चर्चा झाली, काय काय विषय आणि ऑडिट कसं करणार? आमचं म्हणणं असं आहे की ऑडिट करा, कारण मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत आमच्या काही नगरपंचायतींना आमच्या सहित पॉप्युलेशननुसार जे दलित वस्तीला पैसे येतात आणि दलितेतर येतात, हे सुद्धा पैसे आमच्या नगरपंचायतीला नगरपालिकेला भेटलेले नाही आणि सगळेचे सगळे पैसे एकट्या आणि ते बी रात्रीत प्रशासकीय मान्यता आणि इकडं प्रशासकीय मान्यता झाली की तिकडं वर्क ऑर्डर आणि तिसऱ्या दिवशी लगेच बिल। इतकं स्पीडमध्ये काम करणारे मला वाटतं भारत देशात कुठलीही नगरपालिका नसेल। त्या दिवशी आम्ही मागणी केली होती की महादेव मुंडेच्या मृत्यूच्या प्रकरणातली तपास हा LCBकडे द्यावा आणि फक्त LCBकडे देताना ते आकानीच बसवलेलं आहे शेख। त्या शेखला बाजूला सरकून LCBकडे देऊ शकतात SP। नंतर कळालं SPने DYSPची ऑर्डर काढली। कुठल्या? ते अंबाजोगाईचे चोरमले ते माझ्याकडे चालते एकदा अशी पॅन्ट धरून, साहेब मला आष्टीला घेता का? अशा अधिकाऱ्याला जर तुम्ही महादेव मुंडेच्या मृत्यूची तपासणी देता म्हणजे मग तुमचे सबऑर्डिनेट तुम्हाला माहिती पुरवत नाहीत नीटनाटकी। पांडेने ह्यांनी नीटनाटकी माहिती द्यायला पाहिजे ना। केदार नावाच्या पोलिसांनी त्याच्या कुटुंबाने दाखल केली तक्रार, मारलंय त्याला, त्या पोरेला भोंडवेला मारलंय। ते मारल्याची तक्रार घेऊन गेले, त्याची फिर्याद घेऊन नाही दिली, आकाने घेऊन नाही दिली आणि मी स्वतः त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर पण नंतर मी याची बदली केली होती तिथून, पण नंतरच्या कालावधीत इलेक्शन लागलं। आता मी मात्र खालच्या अधिकाऱ्याला सांगितलं की ते भोंडवे जे देतील ते तक्रार घ्या आणि त्याची चौकशी करा। पण 8 कोटीचं निवासस्थान ह्याला बांधलं आहे आकांनी लातूर शहरात। 8 कोटी रुपयाचा बांगला। अशा किती धक्कादायक माहिती होऊ शकते लोकांना? काय अजून फार धक्का म्हणजे आमचा हार्ट फेल होऊ नये एखाद्या वेळेस, त्याची काळजी घेतो आम्ही। बरेच प्रकरणं बाहेर येतील। गायरान जमिनी ताब्यात घेतल्यात परळीच्या मतदारसंघात, दुसऱ्याच्या जमिनीवर डायरेक्ट ताबे घेतले। मोकाचा विचार करता तुम्ही म्हणता तर वाळूवाल्यांवरती मोका बसणं गरजेचं आहे, राखेवाल्यांवरती, जनावरं काटणाऱ्यांवरती लय मोठ्या कटिंग बिटिंग काही बी व्हायला लागल्या। काय म्हणजे या जिल्ह्यामध्ये गुडगुडी फुडगुडी, ऑनलाईन सट्टा, ऑनलाईन मटका, खाजगी सावकारकी, काय काय बीड जिल्ह्यात काय नाही। सगळे सिंडिकेट उद्ध्वस्त झाले पाहिजे। सगळे सिंडिकेट उद्ध्वस्त झाले। महादेव ॲप, अजून एक कोणतं तरी ॲप परळीचंच त्याचं लिंक आहे सगळं, पुण्याशी डायरेक्ट लिंकिंग जे आहे ते परळीचंच कनेक्शन आहे। परळी सोडून परळीत मुटका गुटखा डुप्लिकेट दारू काय पाहिजे तुम्हाला? बीडमधील जे काही सिंडिकेट आहे गुन्हेगारीचं ते उद्ध्वस्त केलं जावं आणि त्यानंतरच बीड जिल्हा मोकळा श्वास घेईल असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केलेला आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि यानंतर